नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर। आज आपण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना कशा हाल केले हे माहिती करून घेऊ। छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। त्यांचा मृत्यू फार क्रूर आणि विषम परिस्थितीत झाला। इतिहासातील घटनांचा हा भाग मनात दुःख निर्माण करणारा आहे, पण त्यातून त्यांचा धाडस, त्यांची भक्ती, त्यांची धैर्याची प्रतिमा अधिक स्पष्ट होते। मृत्यूनंतर त्यांच्या शरीराबाबत जी घटना घडली ती देखील पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे। संभाजी महाराजांचा कैद आणि मृत्यू। संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्यानं धरलं, कैद करणं हे ऐतिहासिक नोंदीने सत्य आहे। कैद असताना त्यांना प्रतारणा केली गेली। शरीराच्या वेगवेगळ्या भागांची कापणी, यातनांचे प्रकार यांची काही नोंदी आहेत। अखेर 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचा वध झाला। मृत्यूनंतर घडलेले तुकडे शिवले की नाही? संभाजी महाराज मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे, पूर्वीच्या काही नोंदींनुसार शरीराचे तुकडे औरंगजेबाच्या आदेशानुसार तुळापूर, वढू गावाजवळ येथे फेकण्यात आले होते। पण असेही सांगितले जाते की एका धाडसी तरुणाने शिवले हे आडनाव असलेल्या लोकांकडून त्यांनी हे तुकडे गोळा करून शरीर शिविण्याचा प्रयत्न केला व अंतिम संस्कार सन्मानाने केला। शिवले हे नाव या कारणाने आले की त्यांनी तुकडे शिवले म्हणजे शिविणे, एकत्र टाकणे हे काम केलं। यामुळे त्यांना शिवले हे आडनाव मिळालं असा उल्लेख आहे। अंतिम संस्कार व समाधी। वढू गावात शिवले आडनावाच्या लोकांनी महाराजांचे तुकडे गोळा करून त्यांना सन्मानाने अंतिम संस्कार केला। आज त्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे, ती त्यांच्या बलिदानाची साक्ष मानली जाते। ऐतिहासिक प्रश्न व गोंधळ। काही पुरावे आहेत ज्यांच्यावर या गोष्टी पूर्णपणे निश्चित करता येत नाहीत। इतिहासातील लेखन बखऱ्या, परंतु काही गोष्टी लोककथेतून आलेल्या आहेत। कोणी नेमके शिवले हा प्रश्न आहे। त्या शिवले नावाच्या व्यक्तीची खरी ओळख, त्याचा वंश, संबंध इत्यादी बाबी ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये स्पष्ट नाहीत। तसेच त्या रात्री नेमके काय घडले हे सांगण्यासाठी जास्त तपशीलवार नोंदी उपलब्ध नाहीत की किती लोक उपस्थित होते, मृत्यूनंतर तात्काळ कोणत्या प्रकारे वर्तन झाले हे काही स्थलांतरित किंबहुना किंचित अस्पष्ट आहे। तात्विक व भावनिक महत्त्व। संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर शरीर शिवण्याचा हा धाडसी प्रयत्न, त्या शिवले आडनावाच्या व्यक्तीचा साहस हे मराठा जाती, समाजात व इतिहासप्रेमींमध्ये मानवता व निष्ठेचे प्रतीक झाले आहे। हे दाखवते की विरोधक कितीही जुलमी असले तरी त्यांचा आदर व मान राखण्याची भावना कधी संपत नाही। या घटना स्मरणात ठेवल्या जातात कारण त्या वीरतेचा, बलिदानाचा, सत्य आणि न्यायासाठी केलेल्या तिडकेपणाचा स्मारक आहेत। निष्कर्ष। संभाजी महाराजांचे मृत्यू हे अत्यंत दुःखद तसेच क्रूर घटना होती। मात्र मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातील तुकडे शिवले लोकांनी गोळा करून सन्मानाने अंतिम संस्कार केला ही घटना त्यांची वीरता, त्यांची आत्म्याची अस्मिता व मराठी जनतेची श्रद्धा दाखवणारी आहे। इतिहास हे केवळ युद्धप्रवासांची, राज्यकारभाराची गोष्ट नाही, तर मनुष्यतेची, आदराची, धैर्याची कथा आहे। त्या रात्री जी दुःखद घटना घडली तिचे वर्णन पूर्णपणे निश्चित नाही, पण जे काही आहे ते पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देते की न्याय, आदर व ध्येयासाठी कोणतीही किंमत स्वतःसाठी स्वीकारण्यास तयार राहावे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।